जी बातमी समोर येते, उद्धव ठाकरेंनी प्रशांत जगताप यांना फोन केलेला आहे। ठाकरे सेनेमध्ये येण्याची प्रशांत जगताप यांना ऑफर देण्यात आल्याचं समजतंय। ठाकरे सेनेमध्ये सन्मान राखू असं म्हणत उद्धव ठाकरेंनी ऑफर दिली अशी माहिती मिळते। त्यामुळे प्रशांत जगताप यांच्या निकटवर्त्यांनी या सगळ्या संदर्भातली महत्त्वाची माहिती दिली। एकीकडे प्रशांत जगताप हे आज काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश करणार हे निश्चित झालेलं आहे अशी महत्त्वाची माहिती समोर येत असतानाच दुसरीकडे आता उद्धव ठाकरेंनी प्रशांत जगताप यांना फोन केलाय आणि ठाकरे सेनेमध्ये येण्याची ऑफर दिलेली आहे। राहुल कुलकर्णी आपल्या सोबत आहेत, अधिकची माहिती त्यांच्याकडून जाणून घेऊयात। राहुल, उद्धव ठाकरेंनी ऑफर दिल्याचं समजतंय, नेमका काय प्रस्ताव समोर ठेवण्यात आलाय? त्याचं मुख्य कारण पण लक्षात घेतलं पाहिजे की प्रशांत जगताप यांच्या मागे त्यांना स्वतःला मानणारे की त्या विचारधारेला मानणारे काही कार्यकर्ते आहेत। 30-40 कार्यकर्त्यांची स्वबळावरती कुठलीही अपेक्षा नसलेली असे लोक प्रशांत जगताप यांच्या बरोबर असल्यामुळं दोन्ही पक्षाला म्हणजे काँग्रेस असू दे किंवा उद्धव ठाकरे यांचा पक्ष असू दे त्यांना त्यांचं राजकीय मूल्य माहिती आहे। त्यामुळे एकदा त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधनं बाहेर पडण्याची भूमिका घेतल्याबरोबर उद्धव ठाकरेंनी त्यांना फोन केला, कारण तसंही उद्धव ठाकरे यांच्या गटाचं पुण्यात वर्चस्व जवळपास संपुष्टात आलेलं आहे। त्यांचे 10 नगरसेवक पूर्वी निवडून आले होते, 10 जणांनी पक्ष सोडलाय। त्यामुळे त्यांना अशी ऑफर दिली 9-9.5 मिनिटाची जी चर्चा झाली त्याच्यामध्ये की तुम्ही या, आम्ही तुमचा सन्मान करू। परंतु मुळात प्रशांत जगताप यांनी आधीच भूमिका जाहीर केली होती की ते पुरोगामी विचारधारेचे असल्यामुळं आज दुपारी 12 वाजता ते काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करणार असल्याची शक्यता आहे। एकूण असं दिसतं आहे की एखाद्या राजकीय कार्यकर्त्यांचं ज्याचा स्वतःचा काहीतरी अस्तित्वाचा भाग आहे त्याचं मूल्य किती मोठं असतं हे प्रशांत जगताप यांच्या निमित्तानं पुन्हा दिसायला लागले। ऋतुजा, निश्चित धन्यवाद सविस्तर माहितीसाठी। तर प्रशांत जगताप यांच्या निकटवर्त्यांनी या सगळ्या संदर्भातली माहिती दिली। ठाकरे सेनेमध्ये सन्मान राखू अशी थेट ऑफर उद्धव ठाकरे यांनी दिलेली आहे। ठाकरे सेनेमध्ये येण्याची ऑफर प्रशांत जगताप यांना देण्यात आली। स्वतः उद्धव ठाकरेंनी प्रशांत जगताप यांना फोन केलेला आहे। मात्र दुसरीकडे आपला निर्णय हा अंतिम असल्याचं एकंदरीत प्रशांत जगताप यांच्या माध्यमातून समजतंय। ते आज काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश करणार आहेत, तर एकीकडे या राजकीय घडामोडी घडत असतानाच दुसरीकडे आता ठाकरे सेनेमध्ये येण्याची ऑफर देण्यात आलेली आहे। ठाकरेंच्या शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे आपल्यासोबत आहेत। सुषमाताई नमस्कार, NDTV मराठीवर स्वागत आहे। ताई, उद्धव ठाकरेंनी प्रशांत जगताप यांना फोन केलेला आहे, ऑफर दिलेली आहे, या सगळ्या संदर्भात आपली पहिली प्रतिक्रिया? मला याची काही कल्पना नाही। प्रशांत जगतापांच्या सारखा कार्यकर्ता कुठल्याही पक्षात असेल तर त्या पक्षाला निश्चितपणे आनंद होईल। आम्हाला सुद्धा ही गोष्ट आवडेल, काही प्रश्नच नाही। मात्र अशी चर्चा झाल्याची माझ्या ऐकिवात नाही। मला असं वाटतं की प्रशांत जगताप आज काहीतरी दुपारपर्यंत त्यांचा वेळ घेत आहेत आणि दुपारच्या वेळेनंतर ते काही ठरवत आहेत, तोपर्यंत आपण थोडीशी वाट बघायला पाहिजे। पण पुण्यामधील प्रशांत जगताप यांच्यासारखा एक महत्त्वाचा कार्यकर्ता किंवा पदाधिकारी म्हणूया जर ठाकरे यांच्या सेनेमध्ये आपल्या पक्षामध्ये सामील झाला तर कितपत आनंद असणार आहे किंवा किती फायदा होईल पक्षाला या सगळ्याचा? आम्हाला निश्चितच आवडेल, कारण प्रशांत जगतापांच्या सारखा तत्वनिष्ठ कार्यकर्ता जो भाजपच्या विरोधात लढण्यावर ठाम आहे आणि प्रसंगी त्यासाठी तो कुठली किंमत मोजायला तयार आहे, अशा तत्वनिष्ठ लोकांची गरज आहे। त्यामुळे प्रशांत जगतापांच्या सारख्या माणसाला जी निश्चितपणे। सुषमाताई, आपण या सगळ्या संदर्भात प्रतिक्रिया व्यक्त केली त्यासाठी आभारी आहे। आणि या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी स्वतः प्रशांत जगताप फोन लाईनवरनं जोडले गेलेले आहेत। प्रशांतजी नमस्कार, उद्धव ठाकरेंचा आपल्याला फोन आलेला आहे, त्यांनी ऑफर ठेवली आहे असं समजतंय। एकंदरीत या संवादामध्ये नेमकी काय चर्चा झाली? असं उद्धव साहेबांचा किंवा ऑफर वगैरे अशा संज्ञेमध्ये हे जोडू नका। मी सर्वप्रथम माननीय उद्धव साहेब जे शिवसेनेचे पक्षप्रमुख आहेत, या राज्यातले एक लढवय्ये नेते आहेत, त्यांचे मनापासून आभार मानतो। ज्यांच्या प्रयत्नामुळे किंवा ज्यांच्यामुळे मला उद्धव साहेबांशी बोलता आले ते शिवसेनेचे संपर्क प्रमुख आमदार सचिन भाऊ अहिर यांचे सुद्धा मनापासून आभार मानतो की माझ्यासारख्या एका लहान छोट्या कार्यकर्त्याला त्यांनी माननीय उद्धव साहेबांशी चर्चा करून दिली। माझा हा एकूणच लढा चालत असताना या ठिकाणी माझी लढाई ही भाजपच्या विरोधातच आहे आणि महायुती सरकारच्या विरोधात आहे हे जाणून या ठिकाणी एक प्रकारे माझ्या लढ्याला पाठबळ त्यांनी दिलं। त्याचबरोबर तुमची जर इच्छा असेल तर तुम्ही निश्चित आमच्या पक्षामध्ये कामकाज करू शकता किंवा या ठिकाणी पक्षाच्या माध्यमातून लढू शकता, कारण की शेवटी या ठिकाणी जे काय म्हणजे माझी भूमिका आहे ती संविधान वाचवण्याची आहे
आणि आताच्या नका एकूणच नका जे काय चुकीचं सरकार आहे त्या सरकारच्या विरोधात आहे. त्याच्यामुळे ही आपली भूमिका आहे, या भूमिकेशी आम्ही सहमत आहोत. अशा प्रकारची जी काय त्यांनी नका मला माझ्यासमोर भावना बोलून दाखवली त्याबद्दल त्यांचे मी मनापासून आभार मानतो. एक नक्की आहे की पुढच्या 2 ते 3 तासामध्ये मी योग्य ते निर्णय नक्की घेईल, कारण की शेवटी पुणेकर फर्स्ट, पुण्याच्या, महाराष्ट्राच्या, देशाच्या एकूणच भल्या करता जो पक्ष या जातीवादी किंवा धर्मवादी नका विचाराच्या विरोधात लढेल त्या पक्षाबरोबर मी नक्की जाईल. प्रशांतजी, अशाही चर्चा आहेत, आपण काँग्रेसमध्ये जाणार, आजच पक्षप्रवेश होईल असंही बोललं जाते, नेमकं काय स्पष्ट कराल या संदर्भातली भूमिका? नाही, या ठिकाणी अद्यापर्यंत कुठला निर्णय झालेला नाही. असं आहे की कुठल्या पक्षाने मला त्या पक्षामध्ये घ्यावं हा त्या पक्षाचा निर्णय आहे. त्याच्यामुळं आता तरी नका मला ज्यांच्याकडून या ठिकाणी सन्मानजनक नका या ठिकाणी तिथं काम करायची संधी देण्याचा नका फोन कॉल येईल किंवा तशा प्रकारचा निरोप येईल, तिथे मी नक्की जॉईन होईल. मी भाजपमध्ये, एकनाथजी शिंदेच्या पक्षामध्ये किंवा इतर कुठल्या पक्षात नक्की जाणार नाही. मी लढेल तर विचारधारा घेऊन किंवा या महाराष्ट्राच्या, देशाच्या नका एकूणच नका संविधानाच्या नका लढाईच्या रक्षणामध्ये जो नका पक्ष असेल तो पक्ष मी नक्की जॉईन करेल. प्रशांतजी, राष्ट्रवादीची साथ सोडल्यानंतर त्या पक्षामधून कोणत्या नेत्यांनी आपल्याशी संवाद साधला का? काही आपल्याशी बातचीत केली का? नाही, असं आहे, मी ते घर सोडलेलं आहे. आता त्या घरातल्या व्यक्तींबद्दल मला कायम सन्मान राहील. तिथून असं माझे काही कुठले कॉल झाले नाही, पण भविष्यात कधी मी ते मला भेटलं तर मी त्यांना सन्मानपूर्वकच आदरणीय नमस्कार करेल. त्यांच्याबद्दल कालही कटुता नव्हती, आजही नाही आणि उद्या सुद्धा नसेल. प्रशांतजी, एकदम शेवटचा प्रश्न आपल्याला विचारते. उद्धव ठाकरे यांच्या फोन नंतर आपण कधीपर्यंत हा सगळा निर्णय घोषित करणार आहात? सकारात्मक आपली काही चर्चा झाली आहे का या सगळ्या संदर्भात? असं आहे की या निवडणुकीतला मी एक उमेदवार सुद्धा आहे, त्याच्यामुळे मला पुढच्या 2 ते 3 तासामध्ये नक्की जो काय असेल तो निर्णय घ्यावाच लागेल आणि तो मी नक्की घेईल. निश्चित. NDTV मराठीसोबत आपण सविस्तर बातचीत केली, त्यासाठी आभारी आहे. तर ठाकरे सेनेमध्ये येण्याची प्रशांत जगताप यांना ऑफर देण्यात आल्याचं समजतंय आणि त्या सगळ्या संदर्भात त्यांनी सविस्तर प्रतिक्रिया सुद्धा व्यक्त केलेली आहे. उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा झाली आणि त्यासाठी मी आभारी आहे. मात्र पुढच्या 2 ते 3 तासामध्ये मी आपला निर्णय घोषित करणार आहे असं त्यांनी NDTV मराठीसोबत बातचीत करताना म्हटलंय. आणि प्रशांत जगताप यांच्या निकटवर्त्यांनी जी माहिती दिलेली होती त्या सगळ्या संदर्भात आम्ही भाजपसोबत जाणार नाही असं जगताप यांनी NDTV मराठीसोबत बातचीत करताना स्पष्ट केलं.